नमस्कार, मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्ना वर्ल्ड या आपल्या मराठी YouTube चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड सर्व व्हिडिओज पाहत असतो, ते सुद्धा अगदी सविस्तररित्या। आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रेग्नन्सीच्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच पहिल्या 3 महिन्यांमध्ये गर्भपात होऊ नये, मिसकॅरेज होऊ नये, अबॉर्शन होऊ नये यासाठी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, कोणत्या विशेष टिप्स फॉलो करायला हव्यात। आपल्या सर्वांना माहिती आहे की गर्भावस्थेचे जे पहिले 3 महिने आहेत हे अतिशय नाजूक असतात। या काळामध्ये मिसकॅरेज होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात। काही छोट्याशा गोष्टी सुद्धा या गर्भपाताचं कारण ठरू शकतात। अशा कोणत्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ही माहिती मी तुम्हाला 2 स्टेजमध्ये देणार आहे, 2 स्टेप्समध्ये देणार आहे। एक म्हणजे जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल, म्हणजे अजून तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली नाही पण तुम्ही प्रेग्नन्सीचा विचार करत असाल, तर त्यावेळी कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत, कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत। आणि दुसरी म्हणजे तुम्ही ऑलरेडी जर प्रेग्नंट असाल तर त्यावेळी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि कोणत्या टिप्स फॉलो करायच्या आहेत हे सविस्तररित्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्याच्या टॉपिककडे। नॉर्मली आपल्या घरामधले जे काही वयोवृद्ध अनुभवी लोक आहेत हे आपल्याला सांगतात की प्रेग्नन्सीचे जे पहिले 3 महिने आहेत ही खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। ही जी न्यूज आहे ही शक्यतो बाहेरच्या लोकांना सांगायची नाही। यामागचं एक कारण हे आहे की हा जो काळ आहे हा अतिशय नाजूक असतो। या काळामध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते। आता आपण सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की हा गर्भपात होतो म्हणजे नक्की काय होतं किंवा का होतो। या अगोदर चॅनलवरती आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये मी प्रेग्नन्सी कशा पद्धतीने राहते किंवा प्रेग्नन्सी राहते म्हणजे नक्की काय होतं हे सविस्तररित्या सांगितलेलं होतं। जर तुम्ही आतापर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे वरती तुम्हाला लिंक मिळेल, तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि प्रेग्नन्सी नक्की कशी राहते हे जाणून घेऊ शकता। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की जेव्हा एक हेल्दी एग आणि एक हेल्दी स्पर्म एकत्र येतात तर त्यावेळी गर्भ राहतो, म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी राहते, एक हेल्दी बाळ जन्माला येतो। पण या दोघांपैकी एक जरी वीक असेल, एक जरी अनहेल्दी असेल तर जे होणारं बाळ आहे हे जेनेटिकली अनहेल्दी होतं आणि असा जेनेटिकली अनहेल्दी गर्भ राहतो तर त्यावेळी तुमची बॉडी डिसाइड करते की हा जो काही अनहेल्दी गर्भ आहे हा बाहेर काढला पाहिजे, बाहेर पाडला पाहिजे आणि त्यावेळी तुम्हाला ब्लिडिंग स्टार्ट होतं किंवा तुमचा गर्भपात होतो, मिसकॅरेज होतं। एक हेल्दी गर्भ राहण्यासाठी, एका हेल्दी बाळाचा जन्म होण्यासाठी हेल्दी एग असणं आणि हेल्दी स्पर्म असणं हे खूप जास्त गरजेचं आहे। यामध्ये स्त्री आणि पुरुष हे इक्वली जबाबदार असतात किंवा इक्वली या दोघांचाही तेवढाच महत्त्वाचा रोल आहे। आता आपण फर्स्ट जाणून घेऊया की जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल, म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सीसाठी विचार करत आहात, प्लॅनिंग करत आहात, तर त्यावेळी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी। आयडियली आपण रिकमेंड करतो की प्रेग्नन्सीच्या अगोदर 3 महिने तुम्हाला तुमच्या शरीरावरती, तुमच्या लाईफस्टाईलवरती काम करणं गरजेचं आहे। या दरम्यान तुम्हाला पोषक पुरेसा असा आहार घ्यायचा आहे, पुरेसा व्यायाम करायचा आहे, रेग्युलरली वॉक ठेवायचा आहे। जे काही तुमच्या आहारामधले पांढरे पदार्थ आहेत, मग ती साखर असू द्या, मीठ असू द्या, मैदा असू द्या, याचं प्रमाण तुम्हाला कमी करायचं आहे। जर तुम्ही अल्कोहोल किंवा स्मोकिंग करत असाल तर ते तुम्हाला टोटली बंद करायचं आहे। तुमच्या वजनावरती तुम्हाला काम करायचं आहे। या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं एक शरीर हे निरोगी राहील आणि अर्थातच तुमची जी एग क्वालिटी आहे, स्पर्म क्वालिटी आहे ही सुद्धा वाढेल आणि हे जे काही हेल्दी एग आणि हेल्दी स्पर्म आहेत हे एकत्र येऊन हेल्दी बाळाचा जन्म व्हायला मदत होईल। या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 महिने अगोदर लक्षात घ्यायच्या आहेत। या व्यतिरिक्त 3 महिन्या अगोदर पासून म्हणजे प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन करत असताना प्रेग्नन्सीच्या अगोदर 3 महिने तुम्हाला फॉलिक ऍसिड सप्लिमेंट घेणं हे गरजेचं आहे, जेणेकरून होणाऱ्या बाळामध्ये न्यूरल ट्यूब डिफेक्ट होणार नाही, एका हेल्दी बाळाचा जन्म व्हायला मदत होईल। आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्याने जरूर करायच्या आहेत। चहा आणि कॉफीचं प्रमाण सुद्धा तुम्हाला कमी करायचं आहे। यामुळे काय होईल की तुमची एग क्वालिटी किंवा स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल। या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या AMH व्हॅल्यूचं एकदा टेस्ट करणं सुद्धा गरजेचं आहे किंवा ती जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। AMH व्हॅल्यू म्हणजे काय असते की तुमच्या शरीरामध्ये असणारे जे काही फर्टिलाइज्ड किंवा हेल्दी एग्स आहेत तर त्याचा काउंट, जर तो काउंट कमी असेल तर अशा वेळी डॉक्टर तुम्हाला योग्य ते मेडिसिन्स देतात, योग्य ते उपचार करतात की ज्यामुळे तुम्हाला एक हेल्दी गर्भ राहायला किंवा हे जे काही हेल्दी एग्स आहेत तर ते वाढायला किंवा छान पद्धतीने व्हायला मदत होते की ज्यामुळे तुमची प्रेग्नन्सी सुद्धा हेल्दी राहते। जर तुम्हाला किंवा तुमच्या पार्टनरला ऑलरेडी डायबिटीज असेल, थायरॉइड असेल किंवा वजन थोडे जास्त असेल तर त्यावेळी सुद्धा
सुद्धा डॉक्टरांचं योग्य ते कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे आणि त्यावरती काम करणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, यामध्ये जेवढा स्त्रीचा रोल आहे तेवढाच पुरुषांचा सुद्धा रोल आहे. म्हणजेच 50-50% दोघंही यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी फक्त स्त्रीने न करता पुरुषांनी सुद्धा करणं तेवढंच आवश्यक आहे. या गोष्टीची तुम्ही काळजी अगोदर 3 महिने घेत असाल तर अर्थातच तुमची प्रेग्नन्सी ही हेल्दी असणार आहे. आता आपण जाणून घेऊया की ऑलरेडी तुम्ही जर प्रेग्नंट असाल तर त्यावेळी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असता किंवा तुम्हाला समजतं की आपण प्रेग्नंट आहोत तर त्यावेळी ऑलरेडी 1 महिना झालेला असतो. म्हणजे तुमची मासिक पाळी आहे ही ऑलरेडी चुकलेली असते. म्हणजेच ऑलरेडी प्रेग्नन्सीचा 1 महिना हा झालेला असतो आणि अशा दरम्यान तुम्ही अगदी डेलिकेट स्टेजवरती येऊन पोहोचलेला असता. लक्षात घ्या, या दरम्यान तुम्हाला पुरेसा आराम करणं गरजेचं आहे, बॅलन्स डाएट घेणं गरजेचं आहे, रेग्युलरली तुम्हाला वॉक ठेवायचा आहे. पण लक्षात घ्या, या दरम्यान खूप जास्त हेवी वर्कआउट करणं किंवा खूप अति व्यायाम करणं हे तुम्हाला टाळायचं आहे. याशिवाय तुम्हाला खूप जास्त जड अशी वस्तू सुद्धा उचलायची नाही किंवा अचानकपणे कोणतीही पोझिशन तुम्हाला चेंज करायची नाही. खूप जास्त चढ उतार पायऱ्यांची करणं किंवा अतिशय फास्ट वेगामध्ये पळणं चालणं या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. जेव्हा तुमची मासिक पाळी चुकते आणि तुम्हाला समजतं की आपण प्रेग्नंट आहोत तर त्यावेळी तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर डॉक्टरांची मदत घ्यायची आहे. तुमचा स्कॅन किंवा जी सोनोग्राफी आहे ही करायची आहे आणि तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म करायची आहे. याशिवाय तुम्हाला त्याच वेळी डॉक्टर हे जे काही फॉलिक ऍसिड किंवा कॅल्शियम प्रोटीनचे सप्लिमेंट्स देतात तर ते तुम्हाला वेळेमध्ये अगदी स्ट्रिक्टली घेणं हे गरजेचं आहे. याशिवाय तुम्हाला या दरम्यान खूप जास्त लॉंग ट्रॅव्हल करणं, 2 व्हीलर्सवरती फिरणं किंवा अतिशय स्पीडमध्ये 2 व्हीलर चालवणं, ट्रेकिंग करणं, अति जास्त वेगात चालणं किंवा पळणं, व्यायाम करणं या सगळ्या गोष्टी सुद्धा टाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही डायबेटिक असाल तर त्यावेळी खूप जास्त काळ एका ठिकाणी बसणं तुम्हाला टाळायचं आहे. वारंवार तुम्हाला वॉक करत राहायचं आहे की जेणेकरून शुगर लेवल आहे ही कंट्रोलमध्ये येईल. जर तुम्हाला थायरॉइड असेल तर ते जे काही मेडिकेशन तुम्हाला सांगितलेलं आहे हे तुम्हाला अगदी स्ट्रिक्टली घेणं हे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीच्या पहिल्या तिमाहीमध्ये शक्यतो तुम्हाला सेक्स करणं हे टाळायचं आहे. पोटामध्ये क्रॅम्प्स येऊ शकतात, स्टमक पेन होऊ शकतं आणि तुमचं मिसकॅरेज होऊ शकतं. त्यामुळे शक्यतो पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला संबंध ठेवणं हे टाळणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्हाला या दरम्यान अतिशय अलर्ट राहणं सुद्धा गरजेचं आहे. या दरम्यान तुम्हाला कुठेही जर पोटामध्ये खूप जास्त क्रॅम्प्स येत असतील, पोटामध्ये दुखत असेल, अगदी खूप जास्त डिझीनेस जाणवत असेल, चक्कर येत असेल, डोळ्यापुढे अंधारी येत असेल, खूप जास्त विकनेस जाणवत असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर ब्लिडिंग होत असेल, खूप हेवी ब्लिडिंग होत असेल, स्पॉटिंग वेगळं पण ब्लिडिंग होत असेल तर त्यावेळी तुम्हाला जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेळेमध्ये आणि योग्य प्रकारे डॉक्टरांचं कन्सल्टेशन घेतलं तर हा जो मिसकॅरेज आहे किंवा गर्भपात आहे याचा जो धोका आहे हा खूप जास्त कमी होतो आणि तुमचा जो गर्भ आहे हा हेल्दी वेनी 9 महिन्यापर्यंत टिकून एक हेल्दी बाळाचा जन्म व्हायला मदत होते. ऍटलीस्ट पहिल्या 3 महिन्यापर्यंत या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून तुमची प्रेग्नन्सी ही अतिशय निरोगी पद्धतीने पार पडायला मदत होईल. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, सी यू सून विथ न्यू टॉपिक.